1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये हजारो अनुयायी हे जमत असतात आणि त्याच निमित्ताने आता 1 जानेवारीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे आणि पोलिसांनी या सगळ्या परिसराची पाहणी करायला सुरुवात केली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? काय पद्धतीने नेमकं पोलीस प्रशासन सतर्क आहे? बरोबर आहे, पोलीस प्रशासन सतर्क आहे। त्यासोबतच पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देखील जोरदार तयारी केली जाते। मी सध्या कोरेगाव भीमा या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमागे जो विजयस्तंभ आपण पाहतो, याच विजयस्तंभाला 1 जानेवारी रोजी शौर्य दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी लाखो लोक देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात आणि याच विजयस्तंभाची ही सगळी जी 1 जानेवारी रोजी होणारी शौर्य दिनाची कार्यक्रमाची सगळी रूपरेषा आहे ती अगदी सकाळी 6 वाजल्यापासून जे पालकमंत्री आहेत पुण्याचे, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, ते या ठिकाणी येणार आहेत। ते अभिवादन करतील आणि 31 तारखेपासूनच खरं म्हणजे मोठी गर्दी होत असते। आजही मोठ्या संख्येनं जे अनुयायी आहेत ते विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला येत असल्याचं पाहायला मिळतंय। नियोजनाची जर आपण गोष्ट बघितली तर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन या ठिकाणी केलं जात आहे। जयस्तंभाचं दर्शन घेण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी रॅम्प करण्यात आलेली आहेत। पाण्याची व्यवस्था असेल, शौचालयाची व्यवस्था असेल, मंडप असतील या ठिकाणी टाकले जात आहेत आणि जवळपास 3200 पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी असणार आहे। त्यासोबतच पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील आणि उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील या ठिकाणी हजर असणार आहेत। सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे। चोख नियोजन जिल्हा प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून 1 जानेवारीच्या अनुषंगानं कोरेगाव भीमा या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। यामिन, अगदी धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी।